आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। तासगाव तालुक्यात यंदा द्राक्ष पिकांची फळकाडी दर्जेदार। देशांतर्गत व देशाबाहेर विक्रीसाठी द्राक्ष हंगामाची पायाभरणी। आमचे सावळज वार्ताहर प्रशांत कुलकर्णी यांनी सांगितले की तासगाव तालुक्यात यंदा द्राक्ष पिकांची फळकाडी सर्व विभागात दर्जेदार तयार झाली असून यावर्षी होणाऱ्या द्राक्ष हंगामासाठी एप्रिल छाटणीला चांगली गुणवत्ता असलेली फळकाडी तयार झाली आहे। मागील वर्षी द्राक्षगड निर्मिती न झाल्याने तालुक्यात द्राक्ष हंगामाला फटका बसला होता। मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। यावर्षी द्राक्ष बागायतदाराने पाणी, खत व्यवस्थापन व योग्य नियोजनाकडे लक्ष दिल्याने येणारा द्राक्ष हंगामास अनुकूल फळधारणा होऊन द्राक्ष हंगाम चांगल्या रीतीने होईल संकेत दिसत आहेत। तासगाव तालुका हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो। तासगाव तालुक्यात सुमारे 25,000 एकर क्षेत्रावर द्राक्ष पिकाची लागवड झालेली आहे। तालुक्यात सावळज, मणेराजुरी, मांजर्डे विभागात द्राक्ष बागेच्या आगाप फळ छाटणी घेतल्या जातात, तर तासगाव पश्चिम भागात येळावी, विसापूर उशिरा द्राक्ष छाटणी घेतली जाते। मागील वर्ष हजारो हेक्टरवरील द्राक्ष बागांना अजिबात घड आले नाहीत किंवा कमी घड आल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे। अनेकांना वर्षभर द्राक्ष बागा जोपासण्यासाठी मोठा खर्च करून तोटा सहन करावा लागला होता। एप्रिल छाटणीला फुलकाडी चांगली झाली नसल्याने वर्षभर खर्च करून नुकसान झाले होते। त्यामुळे सर्व द्राक्ष बागायतदारांनी यंदा एप्रिल छाटणीकडे लक्ष देऊन गुणवत्ताधारक फळकाडी तयार केलेली दिसून येत आहे। गेले 3-4 वर्ष कोरोनापासून द्राक्ष पिकावर संकट येत आहेत। अतिवृष्टीने द्राक्षघड कुजून उत्पादनावर मर्यादा येत आहेत। त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे। कर्ज व हात उसणे वाढत चालले आहे। द्राक्ष बागाशिवाय दुसऱ्या कोणत्याही पिकातून एवढे उत्पन्न येत नाही। त्यामुळे तासगाव तालुक्यात द्राक्ष बाजार झपाट्याने वाढत आहेत। द्राक्ष बागामुळे तालुक्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे। द्राक्ष बागांचे मूळ स्थानिक रोजगार निर्मिती होऊन आर्थिक समृद्धी आली आहे। यावर्षी अल निनोमुळे दुष्काळ संभवत आहे। तरीही द्राक्ष बागायतदार अशी अनेक संकटे झेलत तालुक्यात विक्रमी परकीय चलन मिळवून आणत आहेत। तर यावर्षी तासगाव तालुक्यात निर्यातक्षम द्राक्षे व बेदाणा स्थानिक बाजारपेठेचे मागणीनुसार दर्जेदार द्राक्ष तयार करण्याचे नियोजनात व्यस्त आहेत। माझे नाव राजेंद्र हिंगमिरे, सावळज, संचालक द्राक्ष बागायतदार संघ पुणे। तर ह्या वर्षी द्राक्षाच्या एप्रिल कटिंगला वातावरण एकदम पोषक आणि चांगले असल्यामुळं ह्या वर्षी काडीमध्ये गर्भधारणा ही चांगली झालेली आहे आणि ह्या वर्षी चांगला सूर्यप्रकाश मिळाला आहे। वातावरण चांगलं होतं, पावसाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे ह्या वर्षी बागेत गर्भधारणा चांगली झालेली आहे आणि गेल्या वर्षी माल कमी असल्यामुळं स्टोरेजसुद्धा या वर्षी आता झाडामध्ये चांगला आहे। त्यामुळं येणाऱ्या पुढल्या काळामध्ये आपल्या ह्या सगळीकडेच द्राक्ष बागेमध्ये फळधारणेचं प्रमाण चांगलं राहणार आहे। द्राक्षाला चांगले माल येणार आहेत। तर सर्व शेतकऱ्यांनी पाणी नियोजन असेल, खत नियोजन असेल किंवा औषध नियोजन असेल, हे सगळं एक चांगला त्याचं नियोजन करून एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न ह्या वर्षी होईल। फक्त नियोजन चांगलं शेतकऱ्यांनी करावं अशी मी विनंती करतो। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।